पंतप्रधान आज मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेलेत. आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला, मात्र मुद्दाम मुंडेंना मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवलं असं वाटतं का? नाही, ते मला नाही माहित. आणि काय जवळ करायचं लायकीच आहेत का? दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जाती तेढ निर्माण करते. सामाजिक सलोखा याला ठेवायचा नाही, शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी. हे असले काय कामाचे? एक खुनातला आरोपी, खंडणीतला आरोपी, त्याला पाठबळ देते धनंजय मुंडेची टोळी. सोडून द्या म्हणते, आंदोलन करते. ते असले काय जवळ करायचं? इथं डाग आहे. फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागलं. याला सुद्धा याच्यावर शंका यायला लागली. याचा सुद्धा खुनात हात आहे का? 100% आता शंका यायला लागली. पाठा जाऊन सांगतो. आता त्यांना सांगितलं असं नाही, तेव्हाच आंदोलन करायला लागले. बीडच्या माननीय न्यायालयासमोर, न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोंबलायला लागले. आपल्याच माध्यमातून कळालंय. आणि आपणच आता दाखवलंय की त्यातला एक जण कोण आहे, तो वकील का फकील कोण आहे, त्यो म्हणतोय जणू की पोलिस दादागिरी करायला लागले, आमच्यावर लाठीचार्ज करायला लागले आणि आम्ही हे सहन करणार नाही. पोलिसाला पण धमकी. तू काय गेलता तिथं? काय तो तिथं SIT, CID, पोलीस बांधव येतं, न्यायालय येते, देईल ना न्याय. तू काय गेलता तिथं लोक घेऊन? धनंजय मुंडे सांगतोय, याला दोषी धनंजय मुंडे. 100% धनंजय मुंडे याला दोषी आहे, दुसरा कोणी नाही.